कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या भोवती केंद्रित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे। परिणामी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। परिणामी आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये जोरदार राजकीय लढाई रंगणार। मात्र कोल्हापुरात तर उमेदवार घोषित झाले नसले तरी आत्तापासूनच सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात खणाखणी सुरू झाली आहे। दोन्ही नेते राजकीय प्रतिस्पर्धी असल्यानं उमेदवारांच्या ऐवजी यांच्यातलीच लढाई लक्षवेधी ठरणार। सतेज पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे घेऊन महायुतीच्या समोर आव्हान निर्माण केलंय। परिणामी धनंजय महाडिक यांनी सुद्धा महायुतीच्या बाजूने सक्रियपणे मैदानात उतरायला सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर थेट पाईपलाईन योजनेतल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। शब्द पलटणारा नेता ही त्याची प्रतिमा आता उघड झालेली आहे। लोकांना फसवणारा म्हणजे आयआरबीच्या रस्त्यामध्ये तुम्ही बघितलं की सगळ्या शहराचा जिल्ह्याचा विरोध असताना ह्यांनी जाऊन 3 पावत्या फाडल्या तिथं त्या ठिकाणी। थेट पाईपलाईनचा तर खेळखंडोबात चालू आहे। म्हणजे लोकांना आता कळून चुकलं ही कशा पद्धतीने हा आपल्याला गृहीत धरतो। त्यामुळे यावेळी काही ठरलं असलं तर लोक दणका देतील याचा मला विश्वास आहे। सतेज पाटील यांनी सुद्धा महाडिक यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं। माहिती घेऊन आरोप करण्याची सवय लावली पाहिजे असा टोला सतेज पाटील यांनी लगावला। आता त्यांना माहित आहे शाहू महाराजांची उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करतोय। काँग्रेसला ती सीट मिळावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। महाविकास आघाडी म्हणून शाहू महाराजांना आम्ही सगळेजण या उभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहे। आता बोलण्यात काय अर्थ नाही। 3 महिन्यापूर्वी बोलले असते तर मग मी उत्तर त्याला समर्पक दिलं असतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक विरोधक असलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पुन्हा आमने सामने आलेत। परिणामी उमेदवार राहिले बाजूला आणि हेच दोन नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसतात। त्यामुळे आता कोण बाजी मारणार